अरुणाचल प्रदेश विधानसभेची मतमोजणी सुरू झाली आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येते। पहिल्या कलांमध्ये भाजपला 37 जागा मिळालेल्या आहेत। एनपीपी 8 जागांवर पुढे आहे, तर इतर हे 7 जागांवर आहेत आणि काँग्रेसला 1 जागा मिळालेली आहे। सिक्कीममध्ये सुद्धा विधानसभेची मतमोजणी सुरू आहे। सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हे 30 जागांवर पुढे आहे, आघाडीवर आहे असं समजतंय। सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला 1 जागा मिळाली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जितेंद्र, आपण बघतोय की आता अरुणाचल प्रदेशची जी आकडेवारी समोर येते त्यानुसार भाजपची सत्ता येते। कुठेतरी आता तिथे येणारी आकडेवारी आणि अवघ्या 2 दिवसांवर पुढचा येऊन ठेपलेला जो निकाल आहे 4 जूनचा, कुठेतरी याचा परिणाम होताना दिसेल का? कुठेतरी याचे रिफ्लेक्शन दिसेल का? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की 19 एप्रिलला हे मतदान पार पडलेलं होतं। पूर्वोत्तर राज्य आहेत आणि या पूर्वोत्तर राज्यामधील विधानसभेसाठी म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये 32 जागांसाठी तर 60 जागा या अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत आणि या जागांसाठी 19 एप्रिलला मतदान पार पडलेलं होतं। सिक्कीममध्ये जवळपास 80% झालेलं होतं मतदान, तर अरुणाचल प्रदेशमध्ये हे 83% मतदान झालेलं होतं। त्यानंतर आज या दोन्ही विधानसभांसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे आणि जे पहिले कल येत आहेत त्यामध्ये जर अरुणाचल प्रदेशचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप मोठ्या आघाडीवर असल्याचं सुरुवातीच्या कलातून दिसून येत आहे आणि तसंच ते चित्रही राहील अशी शक्यता आहे। 60 जागांसाठी ही निवडणूक पार पडते। संपूर्ण 60ही जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केलेले होते, तर काँग्रेस केवळ 19 जागांवर इथे लढते। त्यामुळे काँग्रेसच्या अजून एकही खातं उघडलेलं नाही किंवा ते आघाडीवर नसल्याचं सध्याचं तरी जे आहे चित्र दिसून येत आहे। भाजप मोठ्या प्रमाणात स्वबळावरच इथे पक्ष स्थापन करेल अशी चित्र दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे इथून जे आहे अजितदादांचे राष्ट्रवादी यांचेही उमेदवार मैदानात उतरवलेले होते अरुणाचल प्रदेशमध्ये। मात्र तिकडे सिक्कीममध्ये पाहिलं तर सिक्कीममध्ये काँग्रेस आणि भाजप दोन्हीही आऊट झाल्याचं दिसून येत आहे। तिथे एसकेएम म्हणजे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा जे सत्तारूढ आहे ते मोठ्या प्रमाणात विजयाच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं दिसून येत आहे। इथे जो महत्त्वाचा जो मुकाबला आहे तो एसकेएम म्हणजे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि एसडीएफ म्हणजे सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट या 2 पक्षांमध्ये आहे। भाजप आणि काँग्रेस कुठेही इथे मध्ये नाही आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ते एसकेएम सत्ता स्थापनेच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे एकूणच पाहता दोन्ही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। हे सगळे अरुणाचल संदर्भातले सुद्धा अपडेट्स आपल्यापर्यंत जितेंद्र यांनी पोहोचवले।